रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणा दूध संघ संचालक मंडळ निवडणूक सलग 8व्यांदा बिनविरोध. 21 संचालकांची निवड. संचालक मंडळात 5 नव्या चेहऱ्यांना संधी. दुग्ध व्यवसायात अग्रगण्य असलेल्या श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ अर्थात वारणा दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध होत ऐतिहासिक ठरली आहे. देशात तसेच दुग्ध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या या संघाच्या संचालक मंडळाची निवड सलग 8व्यांदा बिनविरोध झाली आहे. 21 जागांसाठी 21 जणांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने 2026 ते 2031 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणुका बिनविरोध झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी पन्हाळा समीर शिंगटे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोल्हापूर प्रदीप मालगावे तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण शेलार, सचिन माने आदींनी कामकाज पाहिले. बिनविरोध संचालकांची निवड पुढीलप्रमाणे. अ वर्ग उत्पादक सभासद गट 13 जागा. डॉक्टर विनय कोरे वारणानगर, प्रदीप राजाराम देशमुख नवे पारगाव, शिवाजी रामचंद्र कापरे कोडोली, राजवर्धन हंबीरराव मोहिते घुणकी, अभिजित शिवाजीराव पाटील चिकुर्डे, अधिकराव ज्ञानू पाटील कोरेगाव, दीपकराव आनंदराव पाटील खोचे, कृष्णा रामचंद्र पाटील खेकले, नेमगोंडा रायगोंडा पाटील किनी, महेंद्र बजरंग शिंदे वाठारतर्फे वडगाव, विश्वास शंकर पायमल आरडे, सागर सर्जेराव पाटील कांदे, संजय अण्णासो देसाई मिंचे. ब वर्ग संस्था सभासद गट 2 जागा. अरुण बाबासाहेब पाटील कुंभोज, लालासो आनंदराव पाटील तांदुळवाडी, महिला प्रतिनिधी 2 जागा. तेजस्विनी सुनील पाटील लाडेगाव, नाझिया तबरेज मुल्ला कोडोली, अनुसूचित जाती जमाती 2 जागा. डॉक्टर मिलिंद विठ्ठल हिरवे माले, शिवाजी महादेव जंगम जाखले. क वर्ग सभासद गट 2 जागा. माधव प्रभाकर गुळवणी तळसंदे, हिंदूराव रंगराव जाधव बहिरेवाडी. यामध्ये एकूण 21 संचालकांची निवड बिनविरोध झाली असून 5 नव्या चेहऱ्यांना संधी देत संचालक मंडळाची नवी टीम तयार झाली आहे. वारणा दूध संघाच्या सातत्यपूर्ण नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला असल्याची भावना व्यक्त होत आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.